या घटनेनं जळगाव हादरलेलं आहे। जिजाबाराव अभिमन्यू पाटील हा जिल्हा परिषदेच्या धारणगाव तालुक्यातील साळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लिपिक म्हणून कार्यरत होता। तसेच लिपिक संघटनेचा अध्यक्ष विजय रंगराव निकम हा जिल्हा परिषदेच्या अमळनेर बांधकाम विभागात लिपिक म्हणून कार्यरत होता। तो जिल्हा परिषद लिपिक संघटनेचा अध्यक्ष होता। या घटनेतील मयत महिला स्नेहल संजय चुबळे ही जिल्हा परिषदची सेवानिवृत्त कर्मचारी होती। आता तिच्यासोबत काय घडलेलं आहे आपण ते पाहूया। त्यापूर्वी गुन्हेगार XYZ या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा। आता स्नेहल संजय चुंबळे ही जिल्हा परिषदेची सेवानिवृत्त कर्मचारी होती, त्यामुळे तिची या दोघांसोबत ओळख होती। तिघे जिल्हा परिषद कर्मचारी असल्यामुळे तिघे एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत होते, त्यामुळे स्नेहल चुंबळे या महिलेचा दोघांवर विश्वास होता। या विश्वासानेच घात झाला असून ही खुनाची घटना घडलेली आहे। 20 ऑगस्ट 2024 रोजी स्नेहल चुंबळे ही महिला जळगाव शहरातील रिंग रोड स्थित स्टेट बँकेचं खातं आहे तिच्या 30 लाख रुपयांच्या ठेवीची रक्कम घेण्यासाठी गेली होती। त्यानंतर तिला आपल्या मुलाकडे नाशिक येथे जायचे होते, मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली। त्यामुळे या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला जी मिसिंग केस होती ती दाखल झाली होती। आता मिसिंग केस दाखल होऊन 10 दिवसांचा कालावधी उलटला तरी स्नेहल तपास लागला नव्हता। त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची भेट घेत घातपाताचा प्रकार असल्याची शंका व्यक्त केली। हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात येत डॉक्टर रेड्डी यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे बबन आव्हाड यांना सांगून तपासाचे आदेश जास्त जे आहेत ते करायला सुरुवात केली। स्थानिक गुन्हे शाखेचे अनुभवी व माहितीगार कर्तबगार यांचे एक पथक तयार केले। या पथकात सहाय्यक फौजदार विजय सिंग पाटील हे डॉक्टर सुधाकर अंभोरे व इतर काही लोकसुद्धा यामध्ये होते। त्यानंतर संपूर्ण प्रकाराची कसून चौकशी केली आणि संशयित जे होते त्यांची नावे पुढे आली। त्यांना ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला। आता मिसिंग मधील महिला स्नेहल संजय चुंबळे यांना सेवानिवृत्तीनंतर नाशिक येथे फ्लॅट घ्यायचा होता। त्यासाठी त्या जळगाव येथे बँकेतील 30 लाख रुपयांच्या ठेवीची रक्कम काढण्यासाठी आल्या होत्या। या गोष्टी जिजाबाराव पाटील आणि विजय निकम या दोघांना चांगल्या प्रकारे माहिती होत्या। त्यामुळे नाशिक येथे 28 लाख रुपयामध्ये फ्लॅट घेऊ अशा दोघांनी स्नेहल चुंबळे यांना भूल फाता मारल्या। नंतर बँकेतील रक्कम ताब्यात घेतल्यानंतर दोघांनी चुंबळे यांना त्याच्या ताब्यातील कंपनीच्या क्रेटा गाडीत बसवले। मग वाटेतच स्नेहल यांचा त्यांच्याच गळ्यातील स्कार्पने गळा आवळून त्यांचा जीव घेतला। त्यानंतर मृतदेह प्लॅस्टिकच्या गोणीत टाकून शिरपूर नजीक तापी नदीत टाकल्याचे दोघांनी पोलिसांना सांगितलेलं आहे। या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक 312 आणि 224 असं कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। तर दोघांना अटक करण्यात आलेली आहे। बेपत्ता मयत स्नेहलचा चुंबळे यांचा मृतदेह नदीतून शोधण्यासाठी गेल्या 3 दिवसापासून शिरपूर, नरडाणा, सांगरखेडा, शहदा, जयप्रकाश, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात याचे शोधकाम सुरू आहे। तर अशी ही घटना जळगावमधून घडलेली होती। तर तुम्ही कोणावरही लगेच विश्वास ठेवू शकत नाही असंच या घटनेतून साध्य होत आहे। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। जर गुन्हेगार XYZ ला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।